काय रे? बाबा तुमचीच वाट बघत होते. का रे बाळा, काय पाहिजे का तुला? नाही बाबा, मला बोर होत होत. अरे खरंच सॉरी, आम्हाला आज उशीर झाला ना. आज तुम्ही दोघं उशीर नाही आला, उलट मीच तुमची लवकर वाट बघत होतो. मी एकदम करेक्ट टाइमला आलाय. अगदी करेक्ट टायमिंगला आलोय. बर, आमची सिंबाची तब्येत कशी आता? बाबा मी एकदम ओके आहे. उठू का मी? म्हणजे तुला काय विचारायचंच नाही का मी? उठू का? मा तुला माहितीये या हॉस्पिटलच्या मागे कॅन्टीन आहे. मला घेऊन चल ना तिकडे. चल चल. ओय 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 ज्युनियर कदम, हे असले उद्योग आहेत ना, लई गेलेत मी लहानपणी. काय हे ना, त्याला बिरायचं म्हणून आपल्याला गंडवतोय आपल्या. बोल, डॉक्टरांनी अजून बाहेर फिरण्यासाठी परवानगी दिली नाहीये, पण तुला नाहीतर काय? मा अगं मी डॉक्टरची परवानगी काय, फक्त तुम्ही दोघं मी जे बोले राहू म्हणा. ओय 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 म्हणजे तू आजारी आहे त्याचं तुला काय पडलं नाही, आणि आम्ही तुझ्यासाठी डॉक्टरना हो हो म्हणायचं. नमस्कार बाबा. अरे या बेडून कधीच कोणा झोपायला लागू दे. अमोल, आजारी असल्यावर बेडवर नको वाटतं ना झोपायला सारखं? आजारी नाही ग मा, इथं झोपली की कुठं फिरता पण येत नाही. काय अमोल, अरे वा, आज खुश दिसतोयस. मला थोडं बाहेर सोडा, मगच मी थोडं खुश होईल. अमोल, तुझी रिकव्हरी बाळा व्यवस्थित सुरू आहे, पण अशक्तपणा आहे का नाही अजून? आणि तुझ्या डोक्याची जखम पण आता भरून येत चाललीये. आता तरी तुला इथंच आराम केला पाहिजे. काय डॉक्टर प्लीज ना. अमोल, डॉक्टर तुझ्या चांगल्यासाठी सांगतायत ना बाळा. असू द्या असू द्या. त्याची रिकव्हरी लक्षात घेता मला नाही वाटत अमोलला 2 दिवसापेक्षा जास्त वेळ लागेल. यस डॉक्टर, 2 दिन बहुत हुए. 2 दिन हा. चलो चलो ठीक आहे. हा येतो. मा अगं मला अजून 2 दिवस इथंच राहावं लागणार. मग बस की, मग आम्ही काय करू? बाबा रे. ए अर्जुन, माझ्या मुलाला अजिबात असं बोलायचं नाही हा. होय, हा तुमची टीम आहे नाही का? बर बर. तुला माहितीये का मित्रासाठी काय आणलंय? काय? आणि आता सगळ्यात स्पेशल आणि अमोलचं फेवरेट सापशिडी. खेळणार कोण? अरे हा, खेळणार कोण? आम्ही. अख्खा फ्लोर फिरून आणलाय याने. अमोल, आता इथे थांबूया, मी दमलीये. ओ मा हा मला इथे नाही बसायचं, मला बाहेर झाडाकडे जायचं. अमोल, बाहेर नको बाळा, गार वारे बाहेर नको, त्रास होईल ना आपल्याला. कसं आहे? हे काय, हे झाडी तो कोणी आणलं? अहो डॉक्टर, त्याचं काय आहे ना, आमचे भांजे झाडांकडे जाऊ शकत नाहीत ना, म्हणून झाडच इकडे आणले. दीपक, हे झाड जिथून आणलंय ना तिथं नेऊन ताबडतोब ठेवा. अहो डॉक्टर, मी काय सांगतोय? बर ठीक. दीपक थांब, ठेव 1-5 मिनिटं इथं ते, पण नंतर मात्र जिथून आणलंय तिथं ठेव बरं का. काय अमोल, ठीक आहे ना?
हे बघ बापूंनी हे असं धरलं आणि एका दिवसात अख्खं रान कोळपून काढलं. खरंच आजोबा? हो. आता मी पण असं शेतात येणार. हा नुसतं यायचं नाही, आम्हाला मदत पण करायची. कसं छोटं 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 काम करायचं, मज्जा येते त्याला. आम्हाला माहित आहे तू नुसता येणार नाही तर आमच्या बरोबर काम पण करणार. हो आजोबा, बरोबर बोलला. हो. धर 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 पटकन. व्हेरी गुड. शेवटचे 2 घास राहिलेत आता, पटकन संपवायच्या. असं नाही करायचं. मोठे माबा, मोठी मा आ. हा. आणि अमोलचे सगळ्यात लाडके मोमानी मामा. काय? अहो तुम्हाला माहितीये का, आपण जे फॉलोअरचं टार्गेट सेट केलं होतं ना, तिथपर्यंत आपण आता हळूहळू पोहोचायला लागलोय. आणि तर थोड्या दिवसात ना आपल्या घरासमोर लोकांची गर्दी होईल फोटोसाठी. अहो कसलं भारी ना. नाही मी परत खेळणार. अरे बाप, मी चीटिंग खेळताय. हातला तर काय चाललंय काय चाललंय? बघितलंय मी सगळं. काय आहे तुझ्या हातामध्ये? काही नाहीये डॉक्टर. ते हात पुढे कर बघू. अमोल, अरे तू बरा होताना बघून मलाही खूप आनंद होतोय. खेळ बिंदास अमोल. हाय अमोल, कसा आहेस तू? एकदम ओके आहे अरे मावशी. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. हे आमच्या तिघांकडून तुझ्यासाठी स्पेशल. सारी चॉकलेट. आजोबा, आजारी पडणं किती भारी असतं ना. अरे तू आजारी पडला म्हणून नाही काय आणले चॉकलेट, तू बरा झाला ना म्हणून आणले चॉकलेट. थँक्यू अरे मावशी. यू मोस्ट वेलकम बेटा. काय कलेक्टर मॅडम, टेन्शन मध्ये दिसताय, काय गडबड? नाही टेन्शन नाही. मी हा विचार करत होते अर्जुन, संकल्पसारखी अशी कित्येक माणसं असतील ना रे, जशी खोटी बनावट कागदपत्र वापरून स्वतःचं काम काढून घेत असतील. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, यांना ही अशी बनावट कागदपत्र मिळतात कुठून? विचार करण्याची गोष्ट आहे बरं काही. अर्जुन, फक्त विचार नाही करायचा, याचा तपास घ्यायचा आणि कारवाई करायची. अशा अप्पे, अगं हो की, आत्ता आपला पोरगा बरा होतोय, जरा थांब. लगेच आईवरून कलेक्टर पदावर कुठे उडी मारतेस आणि मला बापावरून डायरेक्ट इन्स्पेक्टर. हे बघ, तुझा नवरा व्हायचा चान्स असाही कमी मिळतो मला. अशा सुट्ट्या परत परत मिळत नाहीत. अर्जुन, तुझं काय चाललंय? तुला कुठेही काही सुस्त करे. तसं काय आहे, ज्याच्या बायकोच्या डोक्यात फक्त कामच असतं ना सारखं, त्याला हे ऑटोमॅटिक सुचतं. अर्जुन, तुला कळतंय का अर्जुन, आज आपलं कुटुंब आनंदी आहे, पण तू विचार कर, आपण सरकारी सेवेत असून सुद्धा या प्रकरणाचा आपल्याला एवढा मनस्ताप झाला, एवढा त्रास झाला, तर सामान्य लोकांना याचा किती त्रास होत असेल. अप्पे, तुझं म्हणणं कळतंय मला, पण तुझ्या डोक्यात अजून हेच आहे का?
मी काय म्हणतोय, अमोलला डिस्चार्ज मिळू दे, एकदा आपण घरी जाऊ, मग या प्रकरणाचा विचार करू ना. नाही अर्जुन, आपल्या घरातल्या गोष्टींचा जेव्हा कामावर परिणाम होतो ना, तेव्हा आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा आपण अनादर करतोय की काय असं वाटतं मला. त्यामुळे अमोलला डिस्चार्ज मिळायच्या आधीच मला या गोष्टी हातात घ्यायच्या. हे अगं पण अर्जुन प्लीज मला समजून घे ना. हे बघ, शाळांमध्ये दवाखान्यांमध्ये अशी प्रशिक्षण न घेता बनावट कागदपत्र दाखवून काम मिळवतात अरे ही लोक, आणि लोकांना त्रास देतात. हे बघ, आपल्याला सोड, पण गरीब घरातील मुलांना याचा किती त्रास होत असेल. आपला अमोल पण मरणाच्या दाढीतून परत आले मग, आणि आपण सक्षम होतो म्हणून आपण यातनं बाहेर पडलो. पण गरिबांचं काय, सामान्य माणसांचं काय, त्यांनी कोणावर विश्वास ठेवायचा सांग मला. आणि अर्जुन, हे असं घाणेरडं काम करणाऱ्या लोकांची मानसिकता आपण नाही समजून घेऊ शकत. मला कळतंय तुझं म्हणणं पे. तू एक काम कर, आजच ऑफिसला जा आणि ह्या प्रकरणावर कामाला सुरुवात कर, आणि काही लागलं तरी पहिला फोन मला आला पाहिजे. खरंच थँक्यू, तू समजून घेतोयस मला. कलेक्टर मॅडम, माझं कर्तव्य आहे एक नवरा म्हणून पण आणि महाराष्ट्र पोलीस म्हणून. डॉक्टर डॉक्टर, अमोलच्या डिस्चार्ज बद्दल काय, कधीपर्यंत होईल काय? अमोलची तब्येत ठीक आहे, ही इज ऑल राईट नाव. त्यामुळे उद्या आपण त्याच्या डिस्चार्जची सगळी प्रोसेस करून टाकू. अरे वा, थँक्यू डॉक्टर. अर्जुन, अमोलने आपल्याला दिलेलं प्रॉमिस त्यांनी पूर्ण केलंय. आपला अमोल उद्या घरी येणार आहे. तो एक काम कर, तू जा ऑफिसला आणि कामाला सुरुवात कर. मी अमोलला भेटतो आणि डिस्चार्ज बद्दल सांगतो. पोरगं उड्या मारणार आहे. चल चल. आजोबा, या आता घरी गेल्या गेल्या शेती बघणार आहे. अरे त्यात काय तवा, तुला माहितीच आहे की आपण घेवडा पेरलाय. हा, ते पण खरं आहे. अरे पण अमोल, बांधाच्या बाजूला अजून काही पेरलं नाही ना आपण. काय? पण बापू, पेरणी तर केली होती ना आपण. अरे पेरणी आपण शेतात केलीये, बांधाला पण छोटं छोटं पीक काढता येते ना. मग ते आपण विनू करूया ना. ऐकलं मी सगळं ऐकलं. बाबा, अरे अजिबात नाही. डॉक्टरांनी सांगितलंय शेतातच काय, इथून बाहेर पण जाता येणार नाही तुला. अरे अर्जा, कदम कमीत कमी 15 दिवसांची रेस्ट सांगितली. असं अचानक कसं काय सांगितलं डॉक्टरांनी? बाबू डॉक्टर आहेत ते, त्यांच्या पुढे कुणाला काय बोलता येतं का? 15 दिवसांची रेस्ट सांगितले. हा, फक्त ते असं म्हणलेत की जो कोण खुश राहील ना, एकदम हॅप्पी, त्याला उद्याच डिस्चार्ज देतो म्हणले. ओ मग काय लेका अर्जा, आमची गंमत करतोय. अरे आम्ही ते शेतात काय काय लावायचं ठरवलंय माहितीये का तुला? तुम्ही काय काय ठरवलं ते सगळं माहितीये मला, मी सगळं ऐकलंय. पण त्यातलं काही करायचं नाही. डॉक्टरने सांगितलंय डिस्चार्ज जरी मिळाला तरी घराच्या बाहेर पडायचं नाही. बाबा, आ डॉक्टरना सांगू तरी दे ना. अरे हा, तू कशाला सांगतोयस आम्हाला? अर्जा, अरे आम्ही रानात नवीन काय काय लावणार आहे रे. मला सगळं माहिती आहे, त्यातलं काहीच करायचं नाही. अमोलला आता फक्त आरामाची गरज आहे, घरात बसून आराम करायचा. मी अजिबात रिस्क घेणार नाही. ठीक आहे बाबा, बघू काय करायचे. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग गायतोंडे. गायतोंडे, येस मॅडम. रस्त्याच्या अतिक्रमणाच्या कामासाठी लोक पाठवली होती आपण, त्याचं काय झालं? मॅडम, जे सक्तीचं अतिक्रमण आहे त्याच्यावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केलीच आहे. पण जे गरीब लोक आहेत, जे हातगाडी लावून आहेत, त्यांच्यावर कारवाई करायचं म्हणजे त्यांच्या पोटावर आबाळ येण्यासारखं आहे. त्यामुळे आपण माणुसकीच्या दृष्टिकोनातून थांबलो. पण यातनं काहीतरी मार्ग निघायला हवा ना. एक काम करा, पालिकेमध्ये जाऊन जरा चौकशी करा आणि त्यांना त्यांच्या हक्काची जमीन मिळते का ते बघा, आणि बाकीचे बेकायदेशीर अतिक्रमणे ते हटवा. आणि ज्या लोकांना जागा मिळाली ना, त्यांच्याकडनं नाममात्र का होईना पण काहीतरी रक्कम घ्या, जेणेकरून त्याचा फायदा त्यांनाच होईल. परत आपण त्यांच्यासाठीच काहीतरी करूया. हा चांगला उपाय आहे मॅडम. इनफॅक्ट आपण ते पैसे सफाई कर्मचारी नेमण्यासाठी करूच शकतो. हो, तसं करूया. पण या सगळ्या गोष्टींचा रेकॉर्ड मात्र राहू द्या. आणि हो गायतोंडे, मला तुमच्याशी अजून एका विषयावर बोलायचं. बोला ना मॅडम. गायतोंडे, संकल्पने जे काही केलं त्याचा तुम्हालाही अंदाज असेल. अर्थातच मॅडम. तिरस्कार आणि राग माणसाला कुठच्या स्तरापर्यंत घेऊन जाऊ शकतो
ह्याचं जिवंत उदाहरण येतो. संकल्पने खोटी कागदपत्र बनवून त्या हॉस्पिटलमध्ये काम मिळवत, पण गायतोंडे असे अजून कित्येक लोक असतील जे अशी खोटी कागदपत्र बनवून काम मिळवत असतील. करेक्ट मॅडम. आणि ह्या सगळ्याचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात. तेच नकोय आपल्याला. गायतोंडे, आजच हॉस्पिटलमध्ये, शाळांमध्ये, बँकेत, कॉलेजेसमध्ये पोलिसांना छापा टाकायला सांग. पण हां, हे काम कुठलीही पूर्वसूचना न देता व्हायला हवं. ओके मॅडम. जे लोक असे बनावट कागदपत्र बनवून काम करतायत ना, त्या सगळ्या लोकांना नोकरीवरून काढून टाका. आणि ज्या लोकांनी त्यांना हे असं काम करू दिलंय ना, त्यांची कसून चौकशी करा. येस मॅडम, मी आजच तशी ऑर्डर काढतो. गायतोंडे, त्या ठिकाणी काम करणारी लोक ही योग्य ते प्रशिक्षण घेऊनच काम करणारी आहेत. येस मॅडम, यू आर ॲब्सोल्युटली राईट. मॅडम, तुम्ही कामाच्या संदर्भात किती बारीक विचार करता, त्यामुळे तुमच्याबरोबर काम करण्याचा आनंद आणि समाधान असं दोन्हीही मला मिळतं. थँक्यू. बरं मॅडम, अमोल कसा आहे? अमोल बरा आहे आता. इनफॅक्ट उद्याच त्याला डिस्चार्जही मिळतोय. अरे वा, ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. मॅडम, बुराई कितना भी चाहे अच्छाई उसे मिटा नहीं सकती. जो छाव दे दुनिया को वो डाली पेड़ से कभी कट ही नहीं सकती. मॅडम, तुम्ही लोकांसाठी इतकं चांगलं काम करून ठेवलंय ना की त्याची पुण्याईच तुमच्या पाठीशी उभी राहिली. तुमचा परिवार असाच आनंदात राहो हीच देवाकडे प्रार्थना. गायतोंडे, खरंच थँक्यू. येस मॅडम, येतो मी. हो. बरं मॅडम, आज एक गोष्ट मी तुमच्या परवानगीशिवाय करणार आहे. काय? अमोलच्या आनंदात मी आज ऑफिसमध्ये पेढे वाटणार आहे. एक मिनिट. येस येस, नथिंग डू. येस म्हणजे येस. बरं, ठीक आहे. ओके मॅडम, हॅव अ गुड डे. येस. भांजे बाहेर कोणी सुद्धा नाही. बोला आता. अमोल, आता पटकन सांग, काय प्लॅनिंग आहे तुझ्या डोक्यात? मला माहितीये ना की बाबा मी बरा होण्याआधी काय बोलला होता. काय? तुम्ही मोठे आहात, नाही मी मला सगळं सांगावं लागतं. बरं अमोल बाळा, सॉरी, पण सांग ना आता. मला उद्या डिस्चार्ज मिळणार आहे. कसलं भारी. अरे हळू दीपक, हळू ना. उठत तरी आहे का? मा बाबाची राहिलेले कार्यक्रम करायला हवे. यार मग होणार की. अहो, काय होणार की? तुम्ही काय तयारी केली आहे का? मामा, तुला नीट काहीच विचार करत नाही. मुमा, तूच बोल, काय करायचं? काय करायचं? हा, अहो छोटे सरकार, आपण ना उद्या तुमचा आणि नवरा नवरीचा सोबत गृहप्रवेश करू. हा, ये बड मामा, याला म्हणतात डोकं. वा मोना, अगं चक्क अमोलकडून छप्पास की. मग बरं ऐका, पुढचं ऐका आता. डॉक्टर, अमोल बरा होण्यामागं खरंच तुमचा आणि तुमच्या पूर्ण टीमचा खरंच खूप मोठा हात आहे. मी खरंच तुमचा ऋणी आहे. थँक्यू बरं का. आमचं कामच आहे ते सर. बरं डॉक्टर, मला काही शंका होत्या, विचारायच्या होत्या. बोला की, विचार. आता अमोलला डिस्चार्ज मिळतोय, तर घरी गेल्यानंतर काय पथ्य वगैरे पाळली पाहिजेत का? म्हणजे त्याच्या खाण्यापिण्याचं कसं काय, किंवा घरातलं वातावरण कसं पाहिजे, किंवा ऍज अ पॅरेंट्स आम्ही काय? सर, मला जरा उशीर झाला. नाही, नो प्रॉब्लेम. बरं डॉक्टर, अमोलला डिस्चार्ज मिळणार आहे, तर मग त्याचं खाण्यापिण्याचं कसं? म्हणजे काही पथ्य पाणी आहेत का? मला तसं सगळं सांगून ठेवा, म्हणजे मग मी घरी. मॅडम, अहो हळूहळू, तुम्ही येण्याआधी हेच तर सगळं अर्जुन सर विचारत होते. हो का? सॉरी. हे बघा, अमोलची रिकव्हरी आता हळूहळू होत चालली, त्यामुळे त्याला एकदम आपल्याला गरम किंवा एकदम थंड असं देऊन चालणार नाही. म्हणजे त्याचं अन्न आणि त्याचं पाणी त्याला साधारण गरम अन्न आणि पाणी कोमट असं द्यावं लागतं. बरं. फळंही चालतील, शुगर फ्री ज्यूसही चालेल. एकदम मसालेदार आणि एकदम तेलकट असं त्याला काही देऊ नका, कारण काय, खोकला किंवा सर्दी त्याला होता कामा नये. वीकली चेकअप त्याचा थोडे दिवस राहील बरं का. वाऱ्यात असं जाऊन देऊ नका.
त्याला घरीच थोडी विश्रांती घेऊ द्या. बापरे, हे जरा अवघड आहे आमच्यासाठी. नाही नाही, ते तुम्हाला जमावं लागेल. नाही डॉक्टर, ते जमू आम्ही. बाकी अजून काय आहे का? तर तूर्त तरी एवढंच. ठीक आहे डॉक्टर, तुम्ही सांगितलेली सगळी काळजी घेऊ आम्ही. मी येऊ? शहनशाह, नवीन चॅलेंज आहे आपल्यासाठी हे.